हॅबिटचा लूप कसा असतो आता थोडक्यात ते बघूया. हॅबिट्स आहेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्येकाला. हॅबिट म्हणजे व्यसनच नाही, पण हॅबिट्स आहेत. जगामध्ये असं कोणी व्यक्ती नसेल त्याला कोणती एखादी हॅबिट नसेल, कोणती ना कोणती तरी असतेच, है ना. अंडर कॉन्फिडंट नेहमी राहणं ही सुद्धा हॅबिट आहे. ओव्हर कॉन्फिडंट राहणं ही सुद्धा एक हॅबिट आहे. व्यसनं आले, चांगल्या वाईट गोष्टी आल्या. रोज सकाळी 4:30लाच मी उठतोय, दॅट इज हॅबिट. बरं केवढं किती चांगली हॅबिट आहे ब्रह्ममुहूर्ताची. आहेत का नाही अशा बऱ्याचशा गोष्टी. सुरुवात कधी होते? ट्रिगर. सगळ्यात आधी काय होतं? गोष्ट ट्रिगर होते. 4 वाजले समजा, आणि समजा सलोनीला चहा प्यायची सवय. सलोनी श्वेताला म्हणे आज चला चहा पिऊन येऊ. श्वेता गेला चहा प्यायला. दुसऱ्या दिवशीचे 5 वाजले, आता कोण ट्रिगर होणार? श्वेता. चहा प्यायला. 1 हप्त्यानं लागली हॅबिट, आणि आता 3 वर्ष झालं चहा पित आहेत. मजबूत बनली ती. आता ती लाईफ मध्ये ती मे बी ती सवय कधी जाणार नाही, किंवा ती काढण्यासाठी त्यांना काय लागेल? मजबूत विल पॉवर, मजबूत टार्गेट आणि मजबूत व्हाय. का चहा सोडायचा? तर सगळ्यात आधी काय होतात? गोष्टी ट्रिगर होतात. मग आपण कृती करतो. कृती म्हणजे कोणती? रुटीन. 5चा चहा. बघा तुम्हाला जर सवय लागली असेल एखाद्या गोष्टीची, आधी ट्रिगर झालं, कुणी जरी ट्रिगर केलं, एखादी ऍड बघितली असेल. आता हे लागलेत ना पोरांना सवय, ते दारूपेक्षा बेकार गोष्ट आहे ती. काय एनर्जी ड्रिंक्स, त्या स्ट्रिंग वगैरे, काय त्या ह्याच्यावर प्रेशर येतं हार्टवरती. अचानक एनर्जी बूम होते ना त्याच्यामध्ये, आणि ते तरुणात तर असायलाच पाहिजे ना. आपणच गोष्टींचे फॉलो करणार नाही, ब्रह्मचर्य फॉलो करणार नाही, कमजोर होणार. घ्या ते हृदय कमजोर झाले, त्याला एनर्जी दिली, बंद पडेल ना ते. तर बघा ती कुठेतरी ऍड बघून ट्रिगर होतं. हा एनर्जी घेतली आज, उद्या आपण कॉलेजला जाताना, परवा पण कॉलेजला जाताना. 3 वर्षाचं कॉलेज 3 वर्ष घेतोय तो. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे कंट्रोल करायचं. कसं? किती गोष्ट गुड आहे की बॅड, चांगली की वाईट आहे. क्रिटिकल थिंकिंग अगेन. जे बघतोय फक्त तेच नाही, जे करतोय ते पण योग्य अयोग्य आहे, जीवनाशी जोडलेले की नाही, हे आपल्याला माहित पाहिजे. सगळ्यात आधी जेव्हा ट्रिगर होतोय तेव्हाच, श्वेताला तेव्हाच कळायला पाहिजे, अरे सलोनी म्हणते चहा प्यायला जायचंय, चल मी सोबत येते, किंवा मी तिला पण सांगते वर नको चहा प्यायला. तिथंच नियंत्रण केलं असतं तर चला ठीक आहे, एकदा तुम्ही चहा पिलाय. पण जेव्हा रुटीन बनतंय, इथे कंट्रोल नाही झालं तर इथे कंट्रोल करा. रुटीन नका बनवू. म्हणजे उद्या 5 वाजता तुम्हाला ट्रिगर झाले वापस, की अरे यार काल गेलो होते, आज पण चहा प्यायचा. तर आज तुम्ही काय करायला पाहिजे? त्या रुटीनला ब्रेक करायला पाहिजे. तिथं नियंत्रण. कारण की तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे, योग्य की अयोग्य आहे. नाहीतर मी काय म्हटले, फक्त आयुष्य जगतोय. आता चहा प्यायची सवय लागली, त्यांना माहित नाही सवय का लागली. लागली होते की नाही सेम आपल्यासोबत हेच. कारण की आपण विचार करत नाही. क्रिटिकल थिंकिंग. आता रिवॉर्ड मिळतो. चहा पिल्यानंतर काय मिळतं? अरे झोप जाते, मला ना तरतरी येते. स्वतःचे जाता ती वाय काढतात शोधून. चहा पिलो नाही ना मला असं होतं, आणि चहा पिलं ना माझं काम भारी होतं, माझं फोकस राहतं, माझा अभ्यास चांगला होतो. मग ते व्हायची लिस्ट बनणार जर तो रुटीन बनलाय. आता जस्टिफाय करावं लागेल ना तुम्हाला. आता लोक समजा 10 लोक चहा पित नाही, तुमच्या समोर आले आणि तुम्ही चहा पिणार डेलीचे, आणि तुम्हाला माहिती आहे मी माझी सवय तोडू शकत नाही, कारण की मलाच माहित नाही ती सवय लागली कशामुळे का. मग त्या 10 लोकांना काउंटर करताना काय म्हणेल, नाही चहा पिलं तरच माझा फोकस असतो, नाहीतर माझ्याच्यानं काम होत नाही, माझे तर हात थरथर कापतात 5 वाजता जर चहा नाही भेटला तर. असं प्रत्येक गोष्टीला तुम्ही लागू करा हे सवयींना. आणि ऍक्च्युली तसं काहीच नाहीये, हे स्वतः बनवलंय. ठीक आहे ना, इफेक्ट असतो. आता रोज चहा पिताय, मे बी तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम, तुमची बॉडी त्याला अडॉप्ट झाली असेल, थोडंसं चेंज व्हायला 21 दिवस लागतील. दारू सिगारेट जेव्हा आपण सोडल्यानंतर मग आपल्याला 20-21 दिवस होल्ड करावं लागतं बॉडीला. मग 3 महिने आणि 6 महिन्यानंतर बॉडी पूर्णपणे काय होते? नॉर्मल व्हायला लागते. पण तिथपर्यंत व्हाय मजबूत असलं पाहिजे ते टिकवण्यासाठी.
आता हे कळालं, वाईट हॅबिटचं कळालं, रिवॉर्ड पण मिळतो. आणि मग त्याच्यातून काय बनते, तुमची सिस्टम, चहा बद्दलची सिस्टम. आता तशीच आपण जर लावली जिम बद्दलची, ट्रिगर होणार. अरे यार, मला आता 4 लोक म्हटलेत की अरे तू फिजिकली वीक दिसतोय, बॉडी बिडी बनव या वयामध्ये. ट्रिगर, लगेच मी सर्च करणार कुठे बाजूला जिम आहे, काय काय फॅसिलिटीज आहेत, ट्रेनिंग मिळते का, मसल गेन साठी खास आहे का तिथे काही. ट्रिगर होणार, मी जाणार, ऍक्शन पहिली घेणार आणि त्याला काय बनवणार, रुटीन, कन्सिस्टन्सी मेंटेन करणार. कारण की माझं व्हाय मजबूत आहे. का करायचंय, मी लिहूनच काढले जिम का लावायची, प्रत्येक गोष्टींचं लिहायचं. डायरी त्यासाठीच आहे ना, डायरी म्हणजे तुमचा जिगरी दोस्त, तो सांगणार तुम्हाला, ती डायरी सांगणार काय करायचं, लिहा त्याच्यामध्ये. आणि रिवॉर्ड काय मिळणार, रोज आय फील कॉन्फिडन्स, एनर्जेटिक होणार की नाही. लाईफ मध्ये एकदम बघा असा डल असं झालेलं आणि मग असं होतं, दॅट इज रिवॉर्ड. बनली माझी सिस्टम. 2-3 महिने चांगलं फॉलो केल्यानंतर मलाच बंद नाही करू वाटणार जिम. कळालं, छोट्या छोट्या गोष्टींना हे लागू करा, चांगल्या की वाईट दोन्ही. हॅबिट दोन्ही प्रकारचे आहेत, गुड हॅबिट आणि बॅड हॅबिट. तर बॅड असेल तर इथेच कट करा, इथे नाही करत तर रुटीन बनला असेल तर व्हाय मजबूत करा आणि कट करा. व्हाय मजबूत करा, एखादी गोष्ट सोडायची, व्हाय का, आणि लिहा 5 वेळेस 10 वेळेस, किती तुम्हाला लिहिता येते, कारण लिहा, का बंद करायचे. एवढं प्रेशर येईल मनावरती गोष्ट करताना, अरे बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत किंवा गमावणार आहेत, असं होणार. तुमचं डोकं कामाला लागेल आणि चेंजेस इझी व्हायला लागतील. का, कळालं, ओके. अशा शीट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात दिल्या, ऍपमध्येच मिळतील, प्रिंट आउट काढायचे आणि त्याच्यावरती लिहायचं, किंवा कागदावरती पण असं बघून लिहू शकता, लेक्चर पॉज करून तुम्ही, जसं तुम्हाला सोपं वाटेल. हॅबिट डिझाईन, ऍक्टिव्हिटी जी तुम्हाला करायची, गोल ची, आता गोल म्हणजे चांगलंच असेल आणि वाईट असेल तर सोडायचं असेल. चांगली हॅबिट असेल तर अडॉप्ट करा, वाईट हॅबिट असेल तर सोडून द्या. सो व्हेन, ट्रिगर, क्यू केव्हा झालं, व्हेन, व्हेअर. सो आफ्टर डॅश डॅश, आता ही चांगली गोष्ट आहे, समजा चांगल्या ह्याच्यासाठी दिलंय. सो आफ्टर आय वेक अप आय विल गो टू द जिम. सकाळची माझी ती सवय लावेल. द रुटीन, आय विल डॅश डॅश फॉर मिनिट्स, आय विल एक्सरसाइज फॉर डेली 45 मिनिट्स. तेवढं तर पाहिजे, 40 मिनिटाच्या आसपास झालेच पाहिजे एक्सरसाइज. देन रिवॉर्ड, इमिजिएट, काय मिळणार, आय गेट टू एनर्जेटिक, कॉन्फिडंट, है ना. आणि हे जर लॉंग टर्म साठी लागलं तर लिहून टाका, खाली वाढवा ना, तुम्हाला हे फक्त सुरुवात करून दिली, वाढवा ना तुम्ही. 3 महिन्यानंतर काय असेल, 6 महिन्यानंतर त्या चांगल्या हॅबिटचा परिणाम काय असेल. आणि वाईट हॅबिट जी सोडली आहे त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर काय असेल, वर्ष, तुम्हाला जसं वाढू वाटते तसं वाढवा. रोज द्या, रोज एक टार्गेट द्या स्वतःला आणि व्हाय लिहून घ्या. तुम्हाला लाईफ जगत असल्यासारखं वाटेल, भारी वाटेल लाईफ, खुश राहाल जीवनामध्ये. आता काय होतं माहितीये का, आपल्यामध्ये ना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होते कन्सिस्टन्सीचे. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आपल्या म्हणजे पूर्ण जगभरामध्येच आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाही. बिकॉज देर इज लॉट ऑफ डिस्ट्रॅक्शन्स, लॉट ऑफ डिस्ट्रॅक्शन्स. मनाला विचलित करणाऱ्या गोष्टी खूप आल्यात ना, पूर्वी नसायच्या. म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, ऍस्ट्रोलॉजी जे पंचांग वगैरे लिहिलेलं आहे, सेकंडचं सेकंड ॲक्युरेट आहे की नाही. आणि तेव्हा बनवले जेव्हा कॉम्प्युटर्स नव्हते, फक्त डोळ्यांच्या निरीक्षणानं, ताऱ्यांच्या निरीक्षणानं. विचार करा लोक किती डिस्ट्रॅक्शन फ्री असतील हे सगळं करण्यासाठी, किती फोकस असतील. तुम्हाला काय वाटतं, आताच हे तंत्रज्ञानाचं जग भारी आहे. म्हणजे माझ्या पर्सनल ओपिनियनने मी ह्याला मॉडर्न नाही बनत आहे. हे मॉडर्न जग नाहीये, हे टेक्नॉलॉजिकल जग नाहीये. टेक्नॉलॉजी, मॉडर्निटी आधी होती, खूप आधी. लोक बघून गोष्टी करायचे, सगळ्या स्पेसचा सगळं ऑब्झर्वेशन. तुम्हाला आता बेतलजेस वगैरे आपल्याला माहित झाले, लोकांना नव्हते माहित, ते सगळं माहित आहे, सगळ्यांना नावं दिलेले आहेत. बघा वेदांमध्ये सूर्यापासून पृथ्वीचं अंतर माहिती आहे, गेलो कोणी सूर्यावर. ब्रह्मांडाची एवढी माहिती वेदांमध्ये, याच्यामध्ये सांगितलेलं. आता आपण त्याला काय घेतो, धर्मच म्हणून घेतो, फक्त सायन्स म्हणून घेत नाहीत ना. म्हणून आपल्याला हे सायंटिफिक जग वाटतो, अरे बापरे, फिजिक्स अँड ऑल. 200 करोड तारे,
200 ते 400 ट्रिलियन्स स्टार आहेत, म्हणजे ते मोजता येणार नाही फक्त आपल्या मिल्की वे मध्ये. अशा ट्रिलियन्स गॅलेक्सीज आहेत. कुठे आहेत आपण, केवढे आहेत आपण? हे काय खूप मॉडर्न जग आहे असं नाही, ह्याचा अभ्यास आधी होता चांगला. विचार करा, फक्त बघून सांगायचे म्हटलं तर लोक. अरिस्टोसॉप्सामोस इसवी सन पूर्व 300 मध्ये काय म्हटलं होतं, सूर्य मध्यभागी आहे. जे सायंटिफिकली प्रूव्ह करायला आपल्याला आता आपण प्रूव्ह केलं, बिग बँग वगैरे. काय कळालं बिग बँग नंतर आणि सोलर सिस्टमच्या अभ्यासातून सूर्यमध्ये, आणि एखाद्या नादातून त्याची ही झाली. सॉरी, बिग बँग म्हणजे काय, स्फोट झाला, मोठा साऊंड झाला, त्यातून स्फोट झाला, त्यातून निर्मिती झाली. आता नादातून ब्रह्मांडाची निर्मिती झाली, वेदांमध्ये सांगितले नाद, विदाउट एनी सॅटेलाइट आणि स्टडी. तर लाईफ जगायची तर डिस्ट्रॅक्शन फ्री जगा, फोकस जगा. आताच्या ह्या गर्दीमध्ये, ह्या डिस्ट्रॅक्शन मध्ये पण तुम्हाला तुमचं गोल असं क्लिअर दिसलं पाहिजे की मला ते पाहिजे. आणि त्यासाठी डेलीची डायरी आहे ना, ती तुम्हाला मदत करणार. आणि छोटं छोटं जिंकायला सुरुवात करा. एकदम मोठा घास खाऊ, एकदम आता तुम्हाला 3 चपात्या वाढल्यात, भाजी वाढली, अख्ख्या 3 चपात्या खाऊ शकतो का एका घासात? नाही. किती पण भूक लागू द्या, काय होईल, अडकेल, जीव धोक्यात येईल, बरोबर की नाही? पण व्यवस्थित छोटे छोटे घास चावून चावून खाल्ले तर पचन पण चांगलं आणि भूक पण मंदावेल, म्हणजे शमन होईल तिचं भूकेचं. कळालं? तर ना रोज थोडं थोडं जिंका. कारण की जी स्मॉलची पॉवर आहे ना, ही सुपर पॉवर आहे, युअर सुपर पॉवर. म्हणजे आपल्याला वाटतं ना की माझ्याकडे काहीतरी पॉवर असावी, आयर्न मॅन सारखा सूट असावा, काहीतरी द्या, हल्क वगैरे काहीतरी द्यावा, मग मी असं करेल, मी तसं करेल. किती येतात विचार अशा गोष्टी. गायब व्हायची ताकद द्या. तर एक ताकद आपल्याकडे, दॅट इज कन्सिस्टन्सी. छोट्या छोट्या गोष्टीत छोट्याची ताकद. बघा बरं, आजपासून ना तुम्ही ना लिहा. मी आता आपले ठरलंय ना, अचीव काय केलं आपण काल लिहायचंय. तर रोजचं लिहा, काल मी काय अचीव केलं, काल मी काय अचीव केलं, काल मी अचीव काय केलं. छोटं छोटं जिंका. त्या IAS कधी तुमचं पूर्ण होऊन जाईल तुम्हाला समजणार पण नाही. रोज थोडं थोडं जिंका. जिंकणं ही तुमची हॅबिट बनून जाईल. का लिहायचंय रोज, याच्यासाठी सुद्धा एक पानावर लिहा की मी डेली का लिहिणार आहे, व्हाय. मग तुम्ही कधी मिस करणार नाही. प्रत्येक गोष्टीला आपल्याला काय माहित करून घ्यायचंय, का. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय माहिती करून घ्यायचंय, का. समजलं? खूप फोकस राहतात. छान. असेच फोकस राहत चला. युअर 1 minute प्रॉमिस. आयडेंटिफाय 1 action दॅट टेक्स लेस दॅन 2 minutes. एक कोणतीही कृती जिला 2 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो, तिचं टार्गेट ठेवा. छोटे छोटे जिंकायचं ना आपल्याला, सुरुवात तशी करू. मेक इट सो इझी सो यू कांट से नो. त्याला सोपं बनवून टाका. इन्स्टेड ऑफ एक्सरसाइज फॉर 30 minutes, मला अर्धा तास, आता सकाळी समजा उठतोय मी, बेडवरती अलार्म वाजला, अरे 40 मिनिट एक्सरसाइज. थोडं हे होतं की नाही, व्हाय आपलं डगमळत आहे. जर व्हाय कमजोर असेल तर अशा वेळेस काय सांगा स्वतःला, चला सगळ्यात आधी मी पुशअप तर करेल सुरुवात, मग बघू पुढे. मग तुम्ही उठाल, फ्रेश व्हाल, एक्सरसाइज करायला सुरुवात करा. पुशअप केल्या, समजा 20 पुशअप केल्या, आली एनर्जी, अरे आता सोडू नाही शकत, चला थोडे डंबेल्स पण मारू. चला ते केलं नाही, आज पूर्ण बायसेप करूनच टाकू. झालं की नाही पूर्ण? म्हणजे मनाला छोट्या छोट्या गोष्टी दाखवा, एकदम मोठं नका दाखवू. तो घाबरतो ना कधी कधी. आपलं जर वाय कमजोर असेल ना, तो म्हणतो की भाऊ झोप 40 मिनिटं एका दिवसात, काय होत नाही, उद्या जास्त कर. आणि कोण बोलतंय? आपल्या मनातला व्यक्ती. बघा आता तुमच्या मनात बोलतोय की नाही विचार, कोणतरी बोलतोय की नाही, तुम्ही थांबा, बघा बोलताय. तर तोच सांगतो सकाळी एक दिवस. आणि कधी होईल व्हाय कमजोर असेल, आणि असं झालं तर काय करायचं, छोट्या गिफ्ट द्या. एक पुशअप तर करू, मग बघू पुढे काय करायचं असं. सो इन्स्टेड ऑफ रीड अ चॅप्टर, अरे पूर्ण चॅप्टर वाचायचं. आता समजा जेवण केलंय तुम्ही, डुलके येऊ लागले आहेत, नॅप घेतल्यानंतर सुद्धा, आणि आता अभ्यासाचं मन होत नाही, चला बाहेर जाऊन थांबू. चला चॅप्टर नाही, कमीत कमी आपण काय करू, एक पेज तर वाचू, सुरुवात तर करू. बघता बघता चॅप्टर संपून जाईल आणि तुम्ही खुश पण व्हाल. संध्याकाळी प्राऊड फील कराल. आणि जर नाही केलं तर संध्याकाळी गिल्टी, अरे यार. तुम्ही बघा, हे जर गोष्टी लिहिल्या तर खूपच जबरदस्त आहे. गिल्ट पण लिहिल्या तर काय, कशामुळे आपण कुठे हारलो, कुठे कमी पडलो. तर कमीत कमी अचिव्हमेंट, चांगल्या गोष्टी त्याची लिहायची सुरुवात करा. तर एखादी गोष्ट तुमची पूर्ण नाही झाली तर रात्री तुम्ही लिहिलं नाही लिहिलं तरी मनाला वाटतं की नाही, झोपणार यार, आई वडील पैसे पाठवतायत आणि मी काय केलं आज, टाइमपास है ना, पूर्ण दिवस झोप काढली. ते कसं वाटतं रात्री, मग झोप कशी लागेल, स्वप्न कसे पडतील आणि सुरुवात कशी होईल सकाळची. त्याच्यामुळे अचिव्हमेंट जास्त पाहिजे तुम्हाला झोपायला जाताना.
म्हणजे स्वतःवरती प्राऊड फील होईल आणि स्वतःवरती प्रेम पण करणार. बघा, ज्याच्यावर गर्व वाटतो त्याच्यावरती आणखी प्रेम वाटतं आपलं. स्वतःविषयी वाटू द्या ना प्राऊड, प्रेम वाढेल. ठीक आहे. अशा मायक्रो छोट्या छोट्या गोष्टी द्यायच्या. हे खूप महत्वाचं, हे खरं. अकाउंटेबिलिटी अँड प्लेज. मी शपथ घेतो, आणि ना ही शपथ बोलून दाखवायची. फॅमिलीमध्ये असाल ना, आई वडिलांसोबत कमिटमेंट करून दाखवायची ना, मी 3 महिन्यात हे शिकून दाखवतो. कधी पण, आता तुम्ही रूमवरती राहतात, बाहेरून जे आलेले एकमेकांना सांगा, मी 3 महिन्यामध्ये इंग्लिशवरती कमांड मिळेल. कमिटमेंट जेव्हा करतो ना आपण, अरे भाऊ मी शब्द दिला आणि आपला शब्द म्हणजे माहितीये ना कसं असतं, स्वतः सांगा पुढच्याला टार्गेट, मी हे करणार आहे. म्हणजे तुमच्यावरती काय येईल, ते एक प्रकारचं चांगलं प्रेशर येईल. प्रेशर म्हणण्यापेक्षा एक आपण म्हणतो ना की करायचंच आहे बाबा, आता ती मॅन्डेटरी आहे करणं, रिस्पॉन्सिबिलिटी बनते, जबाबदारी बनते, तर बोलले तर करावं लागेल. तर फॅमिलीमध्ये जर असाल, तुम्ही कुटुंबासोबत राहताय ना, तर एकमेकांना सांगा तुमचे छोटे छोटे टार्गेट. पुढच्या हप्त्यापर्यंत ना मी हे करून दाखवतो किंवा करून दाखवते. सेम आई वडिलांनी पण तुम्हाला सांगितलं पाहिजे. त्यांना विचारा तुम्ही काय करणार एक हप्त्यात. समजा आईला वजन कमी करायचंय आणि आईने डायलॉग मारला फॉर्म मध्ये की हा उद्यापासून ना मी जाणार आहे सकाळी 5 वाजताच फिरायला, वॉकिंगला. आणि बरेचसे डायलॉग असे बघितलेले तर आपण की सक्सेस नाही झाले. अशा वेळेस तुम्ही त्यांचं मोटिवेशन फॅक्टर बनवा. त्यांना लिहायला सांगा, का लिहा म्हणा 10 वेळेस. सकाळी चला ठीक आहे 5 किलोमीटर चालायचं नाही, खाली जाऊन तर येते म्हणा, फक्त जमिनीवरती जाऊन तर येते. एकदा गेल्या की जाणार चालायला. तर तुम्हाला त्यांचं मोटिवेशन फॅक्टर बनायचं आहे आणि त्यांना म्हणायचं, सांगायचं मला किती वजन कमी करणार, किती महिन्यात करणार, त्यांना टार्गेट भेटणार. आणि आजूबाजूच्या लेडीजला पण सांगा म्हणायचं. मग बायकांना सांगितलं तर मग करतातच, सांगितलेली कमिटमेंट आहे. प्रत्येकाने असं केलं पाहिजे, कमिटमेंट शो केल्या पाहिजे. मी करून दाखवणार, मी करतो. आणि सगळ्यात सेफ आपण कुणाला सांगू शकतो, तो कुटुंबाला. आणि जबाबदारी. आणि दुसरं म्हणजे फ्रेंड सर्कल. आणि फ्रेंड सर्कल आली जास्त पुश करणारे ठेवायचं, पाय ओढणारा नाही ठेवायचं. नाही तर तुम्ही एखादा संकल्प सांगितला, तू नाही करणार बे, तुझं काय, असं नको फ्रेंड सर्कल. आणि असं तुम्ही राहू पण नका एकमेकांसोबत. ठीक आहे. अकाउंटेबिलिटी काय करते, जबाबदार बनवते की हा आता करणं आहे, तर त्याच्यामुळे सांगा. क्लिअर. आणि सेफली कोणाला सांगणार, फॅमिली. मित्र असू द्या, फॅमिली परिवार, एकत्र या, प्लेज करा. राईट अँड साइन द फॉलोइंग प्लेज. खाली साइन पण मारा. जेवढं फॉर्मल बनवता येईल तेवढं बनवा. काय लाईफमध्ये फर्स्ट टाइम आता ती सुरुवात आहे ना, नवीन नवीन गोष्टी आता जीवनात करण्याची आपली. आणि ना लाजायचं नाही कोणती गोष्ट करायला. लाजलं तर ऑर्डिनरी जीवन जे आतापासून चालू आहे ना तेच चालणार ना. काहीतरी विशेष करायचंय, काहीतरी चांगलं करायचंय, तर चांगल्या गोष्टी छोट्या छोट्या कराव्याच लागणार ना. माझं जीवन चांगलं असावं. होणार का उद्यापासून लगेच ऍक्शन विदाउट ऍक्शन होणार आहेत का? हे ऍक्शन तुम्हाला घ्यायचे तुमच्या जीवनात. जर वापस तीच सायकल आहे जीवनामध्ये, वापस त्याच गोष्टी आहेत, आणि जर त्या तुम्हाला बदलायच्या तर काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकाव्याच लागतील, काही नवीन गोष्टी कराव्याच लागतील. आणि ते करण्यासाठी लाजलं नाही पाहिजे, नाही तर मग ती गोष्ट कशी मिळणार. सो काय लिहा. आणि तुम्ही तुमची प्रतिज्ञा लिहा, जे जसं वाटेल तुम्हाला ते लिहा, की मी माझं नाव, मी हे एवढ्या दिवसात या गोष्टी करेल. पॅरेंट्सला करायचे, सेम पॅरेंट्सला पण हे करा, सजेशन करायचे, स्वतः लिहून द्या त्यांना हे, आणि त्यांची सही घ्या खाली, आणि तुम्ही साईन केली तुम्हाला करावं लागेल. आता बघा फॅमिलीमध्ये चांगल्या गोष्टी व्हायला लागतील. मी तुमचे नाव घ्या. समजा तुम्ही कुटुंबात आहेत आणि जेनझी आहेत, तर साहजिक तुम्ही आईवडिलांना वेळ कमी देताय. नाव लिहा की मी सिद्धिराज, मी हे प्रॉमिस करतो आईवडिलांना आज, की आजपासून मी डेली कमीत कमी 1 ते 1.5 तास आईवडिलांना देणार, किंवा त्यांच्यासोबत गप्पा मारणार, किंवा त्यांच्यासोबत चांगल्या गोष्टींवरती मीटिंग करणार, बोलणार, आणि खाली साईन करून द्या आईवडिलांना. बघा तुमच्यावरती मोरल रिस्पॉन्सिबिलिटी येईल की हा मला रोज वेळ द्यायचा आहे. आणि कधी तुमचे नाते एकदम छान, एकदम घट्ट स्वरूपाचं होईल आईवडिलांसोबत. मे बी त्यांचे स्वभाव कळून येतील तुम्हाला, जे आतापर्यंत कळाले नव्हते. तुमचे चांगले मित्र बनतील ते. तुम्ही छान हसी मजाक कराल, घरातलं वातावरणच बदलून जाईल. ते प्रेशर असतं आईवडिलांचं, कारण की आपलं बोलणं होतं मग काय चिडाचिडीमध्येच बोलणं होतं आईवडिलांचं, काय अभ्यास कर, तर त्याच्या पुढे सायकलच जात नाही. मग ती घेऊन जा ना. तर तुम्हालाही वाटत असेल की अरे आईवडिलांसोबत आपण वेळ देत नाहीत किंवा बोलत नाहीत,
तर तो वेळ द्या, अर्ध्या तासापासून सुरुवात करा. आणि त्यावेळेस त्यांनाही सांगायचं की मोबाईल त्या टाइम मध्ये, तो प्युअर टाइम आहे, मोबाईलला हात लावायचा नाही, करा सायलेंट, ठेवा बाजूला. अर्धा तास फक्त त्यांच्यासाठी बोला. बघा तुम्हाला मे बी खूप चांगले आणि जिगरी दोस्त मिळतील, जे आतापर्यंत मिळाले नसतील किंवा तुम्ही बघितलं नसेल तसं. आणि आई वडिलांना पण तुमच्या स्वरूपामध्ये चांगले मित्र मिळतील, तरुण है ना, तुमच्यामध्ये जगतील ना ते. बघा किती भारी होईल तो परिवार. पण करा, ऐकायला भारी वाटतंय, करा, केल्यानंतर आणखी भारी वाटेल, रोज भारी वाटेल.